सर VSS कडून आणलेल्या डायरेक्ट हँडलूम साड्यांचे सॅम्पल्स आणलेले आहेत आणि ते प्युअर ऑथेंटिक आहेत. कालच आमच्या टीममधली माणसं येवलेल्या पैठणी आणायला, चेन्नईला साऊथ सिल्क आणायला आणि वाराणसीला बनारसी साड्या आणायला गेले आहेत. त्या सगळ्या साड्या आपण इथेच आणणार आहोत. तुम्हाला ज्या पसंत पडतील त्या तुम्ही सिलेक्ट करा, बाकीच्या आपण परत पाठवून देऊ. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही आजी आणि काकूला दाखवून घ्या, पण जे काय असेल ते चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. त्या वेवर्षी घासाघीस करत बसायची नाही, त्यांना त्यांचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. आणि त्या देण्या घेण्यातल्या साड्या आहेत त्या उगा स्वस्तातल्या बघायच्या नाहीत. जे काय आपण द्यायचंय ते चांगलंच असलं पाहिजे. सर ते वेडिंग डिझाईनचे काही प्रकार आहेत, त्याचे फोटोज आणले आहेत, ते एक सिलेक्ट करा, म्हणजे आम्ही आमच्या पुढच्या तयारीला लागतो. ते तुम्ही आधीराला विचारा. यू नो आय लाईक रिअल फ्लावर डेकोरेशन. रिअल फ्लावर्स, एकदम असे मस्त फ्लावर्स. आणि तुम्ही जे रेफरन्सेस पाठवले ते मी बघते आणि त्यातून तुम्हाला लेट यू नो. ओके मॅडम. अजय, झालं का दागिन्यांचं फायनल? अरे तेच बघतोय ना, करतो आता सिलेक्ट. हां ठीक आहे करा, कारण म्हणजे आपल्याला वेळ आहे ना, तर तुम्हाला दागिने बनवायचे असतील किंवा घडवून घ्यायचे असतील तर तेवढा वेळ मिळेल. हो तुम्ही गेलात तरी चालेल. काही अपडेट असली तर मी तुम्हाला कळवतो. हां सांगा. नमस्कार. नमस्कार. तुमचीच वाट बघतो, बसा. थँक्यू. आजी पण येते. नमस्कार. नमस्कार. समोर साहेब मुहूर्त काढलेले आहेत. विधीला लागणारे साहित्य मी आणीन, पण काही साहित्य तुम्हाला आणावे लागतील. साखरपुड्याला पण मुहूर्त असतो? होय साहेब, कोणतीही गोष्ट चांगल्या दिवसाने चांगल्या मुहूर्तावरच करावी. नुकसान तर नक्कीच नाही, पण साखरपुड्यासाठी हा मुहूर्त अगदी योग्य आहे. आणि लग्नाचे हे 4 मुहूर्त मी खाली नमूद केलेत. ही वेळ चांगली आहे, म्हणजे काय जास्त धावपळ पण नाही होणार ना. हे झालं? चालेल. हे फायनल कर. बरं मग मी येऊ आता. हो. मी पुढच्या तयारीला लागतो. ये का काकू. म्हणजे स्वानंदीला विचारूया ना एकदा, की तिला चालणार आहे का? न चाललं काय झालं, उत्तम मुहूर्त आहे. आणि त्या इन्व्हिटेशन कार्डचं काय झालं? अरे काय हे? अगं लग्नघर म्हणतात याला. म्हणजे आता साखरपुडा आहे, लग्न आहे, आठवतंय ना? मग हे काय काय? नाही आई, मला आठवतंय सगळं, पण मी काय म्हणते एवढी घाई कशाला? आधी सगळं ठरू दे तरी. ठरलं की रोहनच्या ताईचं लग्न ठरलं, म्हणजे आपल्या पुढची सगळ्यात मोठी अडचण दूर झाली. आता कशाला थांबायचं? नाही प्लीज हा, ती रोहनची ताई तिचं लग्न होऊन जाऊ देत, मग आपण अधीराचं लग्न निवांतपणे करू. काकू ती गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. ती थांबायला तयार आहे का विचार तिला. काय गमाऊ, थांबायचं तुला 1-2-4 वर्ष? नाही, नो नो नो, नॉट एट ऑल. समर, अरे मी 2-4 वर्ष म्हणाले तरी का? मी आपल्या म्हटलं एवढी घाई कशाला? शांतपणे करू ना सगळं आपण. आत्ताच आपण त्या मुलाला भेटलो, त्यांच्या फॅमिलीला आत्ताच भेटून 8 दिवस पण नाही झाले. त्यांचा नीट अंदाज तरी येऊ दे आपल्याला. व्हॉट मॉम, अजून कसला अंदाज येणं बाकी आहे? चांगलीच तर माणसं आहेत ती. कम ऑन मॉम. हे बघ, आता परत काहीतरी नवीन पॉइंट काढून उगाच हे सगळं पोस्टपोन नको करूस. ओके, आता हा विषय संपवा. ठरलंय ना सगळं, मग लागा ना कामाला. काकू तू सुद्धा दागिने आणि साड्या बघून घ्या. नाही, तेही तुम्हीच बघा. ठरलं की मला सांगा मग. अंजू तू एक काम कर,
तू पाहुण्यांच्या ट्रान्सपोर्टची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था या सगळ्याकडे नीट आणि दादा एक कॉल येतो अर्जंट, आलोच. मी तर रोहनच्या ताईशी बोलतो, त्यांना सगळं सांगतो आणि तू त्यांच्या आईशी बोल. त्यांना सांग की तुम्ही पॅनिक वगैरे होऊ नका, आपण सगळी तयारी करूया. हा, एकाच मांडवात दोन्ही साखरपुडे करू. हा, काय ग? तुला काय झालं? हा, तसं काय नाही. मग अशी तोंड फुगून का बसलेस? तू आधी स्वानंदीशी बोल. बोलतो मी, त्यांना फोन करतो आणि तू त्यांच्या घरी फोन कर आणि घरी बोलून घे. ठीक आहे? आलो मी. सच अ क्यूटी. माझ्या अधीराचा आणि त्या स्वानंदीचा साखरपुडा एका मांडवात. वेळ लागलाय का समरला? असंच वाटतंय मला. समरदादाला जरा जास्तच समाजसेवा करायची. अरे मग एवढा पैसा जास्त झालाय ना तर आम्हाला दे ना. त्या फालतू लोकांची लग्न कुठे लावत बसलाय हा? मॉम, हा छोटा इश्यू आहे. मोठा प्रॉब्लेम हा आहे की रोहनच्या बहिणीचं लग्न झालं की लगेच रोहन आणि अधीराचं लग्न होणार. म्हणजे ती त्याच मुलाशी लग्न करून त्याच घरात जाणार जिथे ती आपल्याला जायला नकोय. हे माझ्या लक्षात आलं नसेल का अंशू? मॉम, तुझ्या लक्षात आलं असेल, पण मे बी तुझ्या लक्षात हे आलं नाहीये की असं झालं तर ती वृद्धाश्रमाची जागा आपल्याला कधीच मिळणार नाही. स्वानंदी आपली नातेवाईक होणार, आपल्या अधीराची नणंद, नवऱ्याची मोठी बहीण. आधीच ती त्या जागेवर कब्जा करून बसलीये. रोहन आणि अधीराचं लग्न झाल्यावर समरदादा म्हणेल ठेवा ती जमीन तुम्हालाच. मग ती जमीन आपण त्यांच्याकडून कधीच काढून घेऊ शकणार नाही. चला, म्हणजे असं नाही तर तसं या लग्नाचा हुंडा ती स्वानंदी घेणार. मी तुला सांगतो मॉम, या लग्नातून ते आपल्याला लुटणार आहेत. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी आपल्याला जायला हवं. स्वानंदीचं लग्न झालं नाही तर पुढे काहीच होणार नाही. बरोबर आहे, पण आपण स्वानंदीचाच खाटा काढला तर? म्हणजे सगळी अडचणच दूर होईल. हो ना? हा, रोहनच्या ताई, जरा आपल्याला आता अर्जंटली भेटता येईल? हो अधीराचे दादा, मी जिथे काम करते ना ती कंपनी माझ्या वडिलांची किंवा माझ्या आजोबांची किंवा माझ्या काकाची नाही आहे दुर्दैवाने. त्यामुळे मला वाटेल तेव्हा असं निघता येत नाही. आय होप यू अंडरस्टँड. नाही, कळतंय मला आणि मलाही खूप महत्वाची कामं असतात. एक कंपनी चालवतो मी. स्थळ शोधणं हे काही काम नाहीये ना माझं. हो का? मला वाटलं आहे, कारण सध्या तुम्ही तेवढंच करताय. आणि तुम्ही काय आता अजून स्थळ बघितली आहेत? हा, आता कशाला? आता ठरलं की तुमचं लग्न. हा, मला तर असं वाटतं की तुमच्या त्या नवऱ्यानी ना लग्नामध्ये फेटायच्या ऐवजी शिरस्त्राण घातलं पाहिजे आणि चिलखत तर आयुष्यभर अंगावरती घातलं पाहिजे. अहो, तुमच्या शब्दांचे बाण आयुष्यभर टोचतील ना त्याला. मी बिझी आता, आपण नंतर बोलूया का? अहो नाही, खरंच महत्वाचं काम आहे. नाही, आता तुमचं लग्न ठरलं म्हणजे रोहन आणि अधीराच्या लग्नातली एक मोठी धोंड दूर झाली. हा, म्हणजे आता त्यांच्या लग्नामध्ये कुठलाही अडथळा होणार नाही. त्यांच्याच लग्नाबद्दल बोलायचंय मला, तुमच्या नाही. बरं, तुमचा होणारा नवरा चांगला आहे ना? तो खूप चांगला आहे. मुळात तोच चांगलं बोलतो सगळ्यांशी. अरे वा, म्हणजे तुम्ही बोलू देता तर त्याला? वा वा वा. बरं, ते जाऊ दे. हे बघा, लग्न आणि साखरपुडा या दोन्हीची तारीख एकदा फायनल करून टाकूया, म्हणजे ना पटापट लवकरात लवकर पुढची सगळी तयारी करता येईल. हे बघा, माझ्या ऑफिसच्या जवळ
भेटणार असाल तरच मी ते काम करू शकेन. अहो तुम्ही सांगाल तसंच आपण करायचंय. हेच घडत आले ना आजपर्यंत. काय बोलताय? हे असं सगळं तुम्हीच ठरवताय. बरं ऐका, मी तुम्हाला आता हॉटेलचा पत्ता पाठवतो, तुम्ही ताबडतोब तिकडे पोहोचा. ठीक आहे? नाही हा माणूस. मंदाकिनी, त्या भांड्याने तुझं काय घोडं मारलंय ग? कसला राग काढतेस त्यांच्यावर? राग नाही काढत आहे, चिंता वाटते मला तुमची. अरे बापरे, माझी चिंता वाटते. खरं तर मलाच याची काळजी वाटायला हवी. काय झालंय, काय सांगशील का? एवढा मोठा माणूस, श्रीमंत समर राजवाडे, एवढा श्रीमंती थाट त्यांचा, एवढ्या मोठ्या महालात राहतात, 10-15 नोकर चाकर आहेत त्यांच्याकडे, पण पैसा नाही सुटणार. पैसा 1 रुपया नाही सुटणार त्यांच्याकडनं. तोंडावर बोलले हुंडा देणार नाही असं. परमेश्वरा, कसं होणार आहे रे देवा हिचं? मंदाकिनी, मला आधी हे सांग, तुझं काय म्हणणं आहे की आपण आपल्या घरी येणाऱ्या सुनेच्या माहेरच्या लोकांकडून हुंडा घ्यायचाय का? आपण सुशिक्षित आहोत मंदाकिनी. अगं, हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे, माहितीये ना तुला? म्हणजे बरी आहेस ना तू? मी बरी पण आहे आणि मी खरी पण आहे. हेच सुशिक्षित माणसं मागून मागून आडून आडून हुंडा कसे घेतात ना, ते तुम्हाला नाही माहिती. हे सगळं माहितीये मला, सगळं माहितीये, पण मी हे होऊ देणार नाही, कारण हे चुकीचं आहे. असं आहे? मग ती एवढी लाडाकोडामध्ये वाढलेली समर राजवाड्यांची बहीण, तिचे श्रीमंती शौक आपण कसे पुरवणार? हा, तिचा खर्च कसा उचलणार? म्हणजे रोहनचा पूर्ण पगार तिचा खर्च भागवण्यामध्ये जाणार, बरोबर आहे? हा, सानंदी तिच्या सासरी जाणार. आपल्याला कोण? आपल्या भविष्याची तरतूद काय? ठीक आहे, चला जाऊ दे, हे पण जाऊ दे. आता आपण नाही हुंडा घ्यायचा, ठीक आहे, पण स्वानंदीच्या सासरच्यांनी हुंडा मागितला तर मग तो आपण कुठून देणार? हुंडा हा विषय यापुढे मला नको. आणि एक सांगून ठेवतो तुला मंदाकिनी, ज्या सोयरिकीमध्ये हुंडा किंवा पैशांची देवाणघेवाण असेल ना, तिथे ते नातं संपेल. हो, असं बोलू नका हो. मी तुमच्या तब्येतीचा विचार करतेय, तुमच्या सगळ्यांचा विचार करतेय. तुमच्या औषधाचा, तुमच्या डॉक्टरचा खर्च काही कमी असतो का? सुष्मिताचा अजून कशात काही नाही आहे, तिचं आपल्याला बघायचं आहे. जरा समजावून सांगा त्या समर राजवाड्यांना, म्हणावं तुमच्या श्रीमंती बहिणीचं राहणीमान आम्हाला परवडणारं नाहीये. हो का? अगं, याचाच विचार करून रोहन त्याचं लग्न पुढे पुढे ढकलत होता. तेव्हा तुला एवढी घाई का झाली होती मग? हा, हे बघ मंदाकिनी, त्यांना त्यांचे खर्च कसे करायचे ते त्यांचं त्यांना बघू दे. आपल्या भविष्याचा विचार आपण करूया. मग आतापर्यंत मी काय करत होते त्याचाच तर विचार करते ना मी आता. हुंडा घेऊन? हे बघ मंदाकिनी, मी आयुष्यभर दारिद्र्यात राहिलो ना तरी मला चालेल, पण असल्या चुकीच्या प्रथा मी मुळीच पाळणार नाही. अगं, आपल्या घरी सून यायला हवी आहे ती लक्ष्मी म्हणून, तिनं येताना लक्ष्मी आणावी म्हणून नाही. तुम्हालाच त्रास होणार आहे सगळ्यांचा. तू तुझं तोंड बंद ठेवलंस ना तर माझे सगळे त्रास संपतील. काहीतरी बोलत बसते. मॅडम, तुमच्या जयपूर आणि उदयपूरचं पूर्ण प्लॅनिंगचं वेळापत्रक बदललंय. तुमच्या ऑफिसमधून मला कोणी कॉल करून सांगितलं नाही. काय ग? तुम्ही निकम का? हो. अहो, तुम्हाला मेल आला असेल बघा आमच्याकडून. पण तुम्ही कॉल का नाही केला? नाही, म्हणजे आमच्या टीमने तुम्हाला रिच आउट करायचा प्रयत्न केला, पण तुमचा फोन आय थिंक आउट ऑफ रीच होता.
आणि अहो अजून 20 दिवस आहेत ना ट्रिपला, तर असे मोठे बदल नाही झालेत काही. काही वेळा असं क्लायमेट बघून किंवा इतर माणसांच्या गरजांप्रमाणे थोडंसं काहीतरी चेंजेस करावे लागतात. तसे हार्डली चेंजेस आहेत. तुम्ही पैसे घेताना या गोष्टी तुम्हाला सांगायला नको का? हो पण अहो सर, आपण आता फक्त एक दिवस सकाळच्या ऐवजी दुपारी जैसलमेरला जाणार आहोत, एवढाच बदल आहे. ते आम्हाला तेव्हाच्या तेव्हा का नाही कळलं? ट्रिप मधल्या दुसऱ्या लोकांना कळलं, आम्हाला का नाही? तेच सांगायचा प्रयत्न करते की आमच्या टीमकडनं तुम्हाला कॉल गेला होता, पण तुमचा फोन आउट ऑफ रीच होता ना, त्यामुळे आम्ही कॉन्टॅक्ट नाही करू शकलो. तुम्ही स्पॅम फोल्डर चेक करता का? काही वेळा हो मेल त्यात जाऊन बसतो. एकच मिनिट हा. तो फोन ठेवा, मला अपडेट पाठवा आत्ताच्या आत्ता मेसेजवर. हा ओके 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 ठीक आहे. तुम्ही बसता का? तुम्ही कॉफी घ्या, मी लगेच तुम्हाला मेल पाठवते परत. हे बघा आता पोहोचेल तुमच्यापर्यंत. बघा एकदा चेक करा आला का. सर कुठे जायचा? ऍड्रेस सांगतो तुला, आता सरळ घे. अजून काही चेंजेस असतील तर फोन करून कळवा. हो निश्चित. थँक्यू सो मच. गुड डे. काय माणूस आहे हा. अगं मी स्वतः केला होता याला फोन बंद करून ठेवतात. जाऊ दे ग, हे पुरुष ना असेच असतात. मग आपली चूक मान्यच करत नाही. तुलाही कळेलच आता. लग्न ठरले ना तुझं. ए सानिका, तुला कळलं का? स्वानंदीचं लग्न ठरलंय. स्नेहल, तू काय अनाउन्समेंट करतेस का? अगं अनाउन्समेंट काय? तू तर ना मोठं होल्डिंग लाव इकडे, फायनली माझं लग्न ठरलंय म्हणून. हो मिस स्वानंदी सरपोतदार. नाव काढलं आणि कोण आलंय बघा. हॅलो, तुम्ही इथे? अगं येऊ दे ना. बरं झालं आलात, नाही तर ओळख कशी झाली असती ना. ही काय ओळख करून देणार नाही. तुम्ही या ना, या. ही सानिका कोण आलंय बघ. या ना, इथे बसा, स्वानंदीच्या समोर बसा. स्नेहल तू जरा थांब. तुम्ही इथे का आलायत? कारण तुम्ही बाहेर आला नाहीत म्हणून. एक सेल्फी काढू? तू जरा थांब. थांब ना, काढू दे ना फोटो. लगेच काय जेलस होतेस? तुझे तर काय कितीतरी फोटो असणार आहेत आता त्यांच्या बरोबर. तुझं जरा कौतुक करते. बरं का, आमची स्वानंदी फार लकी आहे. आणि ऑफिस मध्ये तर तिच्याशिवाय पानं चलत नाही. आमचे सर आहेत ना, सगळ्यांना ओरडतील, पण स्वानंदीला काहीच बोलत नाही. मुलीसारखे लाड करतात तिचे. पण स्वानंदी ना आमच्या सोबत कधी कुठेच येत नाही. हे नाही आवडत आम्हाला. आणि आता तर काय बाबा, बिझीच होणार आहे ती. मग कुठे येते मैत्रिणींसोबत. का असं काही नाही, त्या जाऊ शकतात. त्या ओ किती क्यूट. तुम्ही जरा बाजूला येता का? हो थांबा ना, एक सेल्फी काढूया. सानिका ही. कसला भारी आलाय. ऐका ना, तुमच्या दोघांचा एक फोटो काढते. स्नेहल काय? अगं ये ग, जवळ ये अशी जरा. अगं जवळ ये ना जरा. हा हा छान आलाय फोटो, भारीच. मस्त वाटतं तुम्ही दोघही एकदम मेड फॉर इच अदर.